वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शहाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मिहिर शहाला राजाश्रय असल्याचा पुनरुच्चार विरोधकांनी केलाय। मिहिरचे वडील राजेश शहांची शिवसेनेनं उपनेते पदावरून हकालपट्टी केली आहे। मिहिर शहाला 6 दिवसांची पोलीस कोठडी। राजेश शहाची शिवसेनेतून हक्कालपट्टी। मिहिरच्या घरावर बुलडोजर फिरवण्याची मागणी। वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शहाला 6 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली। मिहिर शहानं अपघातग्रस्त कार चालवल्याची कबुली दिली आहे। अपघातानंतर 60 तास पोलिसांच्या हाती न सापडलेल्या मिहिरला कायदेशीर लढाईत फायदा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। मिहिरच्या सैतानी कृत्यामुळे माणुसकीला काळीमा फासल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। मिहिर शहाच्या घरावर ही बुलडोजर फिरवण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली। हे सगळं ठीक आहे, हे तुम्ही इकडे तिकडे बुलडोजर चालवा, तुम्ही नाकाबंदी लावा, पण त्या मिहिर राजेशावर बुलडोजर चालणार आहे का? त्याच्या घरावर चालणार आहे का? हा मुख्य प्रश्न आहे। तुम्ही इतर जे कोण असतील, मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरावर न्याल, तुम्ही सगळं कराल, पण मिहिर राजेशाच्या घरावर चालणार आहे का बुलडोजर? हे ऐकणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे। दुसरीकडे मिहिरचे वडील राजेश शहांची शिवसेनेच्या उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली। राजेश शहाचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचं शिवसेनेनं जाहीर केलंय। पार्टी से निकालना, इससे जो गुनाहगार है उसके ऊपर कार्रवाई करना, इसको प्राथमिकता देनी चाहिए, और जो विक्टिम है उनको सपोर्ट करना, ये पहली बात है, वो प्राथमिकता है, उसको प्रायोरिटी देना है, ये पॉलिटिक्स करना है। मिहिर शहा जवळपास 60 तास पोलिसांना गुंगारा देत होता। त्याला लपून बसण्यात कोणी मदत केली याचा शोध घेतला पाहिजे। त्यामुळे या प्रकरणात SIT नेमून चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली। सरकार के लोगों ने जानबूझकर ये प्रकरण को दबाने की कोशिश की है, इस प्रकरण को लूज करने की कोशिश की है, आरोपी को बचाने की पूरेपूर कोशिश की है। ये मैं तो ये कहूंगा कि इसकी SIT मार्फत जांच होनी चाहिए। गेल्या काही दिवसात धनदांडग्यांच्या मुलांकडून हिट अँड रनच्या घटना होत आहेत। सामान्यांना किड्यामुंगीसारखं चिरडणाऱ्या मिहिर सारख्या वृत्तीला ठेचून काढण्याची गरज निर्माण झाली। अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।